नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हे गृहीत धरलं होतं की प्रत्येकाला थांबता येणार नाही, ज्यांना घाई त्यांना जाऊ द्या, मात्र इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे। हा कार्यक्रम संपल्यानंतर सुरुची भोजनाचा या ठिकाणी नियोजन करण्यात आलेला आहे, त्याचा आस्वाद आपल्याला सर्व पुलिस डिपार्टमेंट ने 34 इयर्स आपने काम किया, गवर्नमेंट का काम किया, क्या लग रहा है आपको, कैसा महसूस कर रहे हैं? अच्छा महसूस कर रहे हैं। महाराष्ट्र पुलिस डिपार्टमेंट में, महाराष्ट्र पुलिस में काम करना एक मेरी सौभाग्य की बात थी। ये डिपार्टमेंट में 1992 में भर्ती हुआ और 34 साल मैंने सेवा की। मेरे सभी वरिष्ठ अधिकारी 1992 से लेकर तो अभी तक के 31 जुलाई 2026 तक हर वरिष्ठ अधिकारी इन्होंने मेरे ऊपर विश्वास डाल के जो जिम्मेदारी मुझे दी, वो सभी जिम्मेदारी मैंने कायदे के दायरे में रह के और जनता की सेवा करके अच्छे से निभाई। उसका परिणाम ऐसा हुआ कि मेरे 34 साल में मुझे 650 बख्शीश और 152 प्रशंसा पत्र मिले और मुझे माननीय पुलिस महासंचालक साहब की तरफ से इंसिग्निया मिला और माननीय राष्ट्रपति महोदय भारत सरकार इनकी तरफ से 2020 में राष्ट्रपति पदक भी मिला। इस वजह से मैं गर्व महसूस करता हूँ कि ऐसे जो जगविख्यात पुलिस खाते का मैं पार्ट रहा हूँ और उसमें सेवा करने का मुझे जो मौका मिला, उसका मैं पूरेपूर उपभोग देके वो मौके पर मैंने पूरेपूर काम करके जन सेवा, जिसमें बच्चे, महिलाएं, बुजुर्ग, इनकी सेवा मैंने की और जो गुनहगार थे उनको कायदे के दायरे में रह के कठोर शासन उनको माननीय न्यायालय से होगा, इस दृष्टि से तपास करके मेरी जिम्मेदारी निभाई और मेरी सेवा मैंने पूरी की। भविष्यामध्ये काय प्लॅन आहे? भविष्यात काही नाही, जे शक्य होईल ती समाजसेवा करणे। कुटुंबाला मी कधी 34 वर्षात वेळ देऊ शकलो नाही। माझ्या परीने माझ्या आईवडिलांची, समाजाची, तसेच शक्य होईल तशी शासन ज्यावेळेस गरज वाटेल सांगेल त्यावेळेस शासनाची सेवा करेल। पोलीस खात्याचा माझा जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या मला जर समाजात वावरताना काही बेकायदेशीर आढळलं तर माझ्या खात्याला मी निश्चित ते कळवेल आणि कायदेशीर प्रक्रियेत त्यांना मदत करेल। अविस्मरणीय क्षण कोणता तुमचा 34 वर्षाच्या कार्य? 34 वर्षाच्या याच्यात अविस्मरणीय क्षण असे होते की ज्या वेळेस क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करून ते गुन्हेगारांना जन्मठेप सारख्या मोठ्या सजा लागल्या, खून, बलात्कार, पोक्सोच्या गुन्ह्यांमध्ये, तो आनंद ते नातेवाईकांच्या चेहऱ्यावर पाहून जो आनंद मिळत होता, जसेच घरफोडी, रॉबरी, चोरी झाल्यावर त्यांचा मुद्देमाल रिकवर करून मी त्यांना परत देत होतो, त्यावेळेस जो माता भगिनींच्या डोळ्यात बघितलेला आनंद, चेहऱ्यावरचा आनंद, हरवलेले मुलं त्यांच्या पालकांना मिळवून देत होतो, तो बघितलेला आनंद हे माझ्या जीवनातले अनेक अविस्मरणीय क्षण आहेत। शेवटच्या प्रयत्न समाजातील काय आव्हान कराल? समाजाप्रती हेच आव्हान करेल की प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांवर असे संस्कार करावे की जेणेकरून मुलगा व्यसनाच्या आहारी जायला नको। तो रात्रंदिवस काय करतोय, सायबर क्राईम आता मोठ्या प्रमाणात होतोय। आपल्या मुलाचे मोबाईल कधी लॉक राहू देऊ नका, ते चेक करा की मुलगा गलत संगतमध्ये तर नाही ना, सोशल मीडियावर आपली मुलगी गलत संगतमध्ये तर नाही ना, आणि वाम मार्गाला तर लागत नाही। त्या दृष्टीने निर्वसनी मुलं ठेवा, त्यांना शिकवा, देश भावना त्यांच्यात जागृत करा, आईवडिलांची, समाजाची सेवा होईल अशी भावना लहानपणापासून जागृत करा। अनेक चांगला नागरिक ह्या देशाचा होईल, एक सक्षम अधिकारी, एक सक्षम नेता किंवा सक्षम व्यापारी तो आपला मुलगा किंवा मुलगी होईल, या दृष्टीने प्रयत्न करा अशी भावना व्यक्त करतो। आणि व्यसनापासून, अंमली पदार्थापासून सर्वांनी सतत दूर राहावे असं मी आवाहन करतो। धन्यवाद। धन्यवाद सर।